काय झाली का रे बाळा तुझी सकाळ? बाप रे निशी, काय बघतेस? पाहुणे आलेत आपल्याकडे. तू प्लीज 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 बसा प्लीज प्लीज या. बसा 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 बसा. नाही आलेत आपल्याकडे. मी पाहुणे नाही, पप्पा आहेत. पाहुणे आपल्याकडे कधी येतात? कधीतरी. हे आपल्या बेडरूम मध्ये कधी येतात? कधीतरी. कोण झालं? हो करते. आलेत पाहुणे एवढेच. काहीतरी चहा पाण्याचं बघ, काहीतरी तुम्हाला थंड काहीतरी कोकम सरबत. जा पटकन जा. काय चाललंय हे? अरे मी फक्त तुझी विचारपूस करायला आलो बाळा. आज अरे कसा आहेस बाबा? काही त्रास नाही ना झाला तुला? काही प्रॉब्लेम मध्ये नाहीस ना? आता सगळं सॉल्व्ह झालंय का? काही विचारलं? केलीत विचारपूस? आज आलेत. पण आलेत. अरे एवढं मस्त मजा आली, मला आनंद होतोय. मला काय आज म्हणजे कशासाठी आलात तुम्ही? काय आज? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून तुम्ही तुमचं आवडतं काम करायला आलात, भाषण द्यायला. क्या बात निशी. बस बस पटकन, भाषणाला सुरुवात होणार आहे आता. करा, सुरुवात करा. भाषण. राज काय आहे? हा? इकडे इकडे तुझ्याशी बोलतोय मी. काय हा? काय काय चाललंय? काय आज स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाली आहेत. तुला जन्माला येऊन 29 वर्ष पूर्ण झालेत युवराज. काय केलंस मला सांग. नाही मला सांग. मला कळायला तर हवं यांनी काय केलं काय आजपर्यंत. काय फायदा घेतला तू स्वातंत्र्याचा? काय उपयोग करून घेतलास? मोकाट फिरलास, जेलमध्ये गेलास तू युवराज. तुला लाज वाटते? युवी दयानंद खांडेकर बोलत असताना मध्ये कोणी बोलत माहिती तुला? मग हा शप हा युवराज बोल, काय केलंस तू? काय काय चालवलंय? तुला काय करायचं नाही आयुष्यात? अरे मला वाटलं MNN मध्ये जाशील, तिथे काहीतरी करशील. केदारकडे बघ. अरे भाऊ ना तुझा, त्याच्याकडून शिक, जरा शिक. केदार कसा चांगला चांगला आणि तू कसा वाईट वाईट. तुम्ही कशाला ओरडतात? मी ओरडतोय ना तुमच्या वाट्याचं. तुम्ही तब्येत सांभाळा ना. आणि तुम्हाला खरं सांगतो, स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष उलटून जातील ना, तेव्हाही तुमचं माझ्याबद्दलचं मत तेच राहणार आहे. कुठलाही विषय कुठूनही सुरू होऊ दे, कुठल्याही दिशेने जाऊ दे, संपतो कुठे? युवराज किती नालायक आहे. कसे केदार ताणी चांगले आहेत आणि युवराज काय असतं कन्क्लुजन? हेच ना. शरीराचे हे 2 हात आहेत ना, हे सारखेच असतात रे माणसासाठी. केदार आणि तू दोघेही माझ्यासारखी सारखेच आहात. तितकाच जीव आहे तुम्हा दोघांवर माझा. तुला वाटतं ना नेहमी मी तुझ्यासाठी काही करत नाही. एक वचन देतो मी तुला, इथून पुढे तुझ्याकडनं कुठलीही चूक होणार नाही अशी जर तुझी तयारी असेल तर एक खूप मोठी जबाबदारी मी सोपवायला तयार आहे तुझ्यावरती. पण एकदा का जबाबदारी घेतलीस की अजिबात मागे हटायचं नाहीये. आहे तयारी तुझी यासाठी? मी आता बोललो ना तुम्हाला, माझे हात ते शिवशिवत आहेत. ठीक आहे, लवकरच सांगेन मी तुला काय ते. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुला.